Hello students, in previous lecture we have started with the chapter halogen derivatives. In that halogen derivatives we have seen what are halogen derivatives of alkanes and arenes, how they are classified. They are classified on two bases. One is the basis, that is skeleton, hydrocarbon skeleton, and another is the number of halogen atoms in one molecule. Now today in this lecture we further are going to see classification of monohalogen derivatives. Mono means one, halogen means halogen atom may be chlorine, bromine or iodine or fluorine. Classification of monohalogen derivative is done in six classes. First is alkyl halides or haloalkanes, another is allylic halides, next is benzylic halides, fourth is vinylic halides, after that is haloalkynes, last is aryl halides or haloarenes. तर क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपण जेव्हा करतो तेव्हा पहिल्यांदा हे लक्षात घ्या की त्या कंपाऊंड मध्ये किती हॅलोजन असणार आहे, एकच हॅलोजन, म्हणून त्याला म्हटलं मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्याचं क्लासिफिकेशन करताना तो हॅलोजन कोणत्या प्रकारच्या कार्बनला जोडलेला आहे ते आपल्याला पाहायचं असतं. त्याच्यावरून त्याने 6 क्लासेस केलेले आहेत. पहिला क्लास आहे अल्काइल हॅलाइड किंवा हॅलोअल्केन्स. या अल्काइल हॅलाइड किंवा हॅलोअल्केन मध्ये halogen is attached to sp3 hybridized carbon, means that carbon which is attached to another carbons by only single bonds. जो कार्बन इतर कार्बनला फक्त सिंगल बॉन्डने जोडलेला आहे त्याला आपण sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन असं म्हणतो. आणि जेव्हा हॅलोजन हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच असतो तेव्हा त्याला आपण अल्काइल हॅलाइड किंवा हॅलोअल्केन्स असं म्हणतो. In this they have given us 3 examples. One is RCH2X. X is attached to this carbon which is next attached to one more carbon. जेव्हा हॅलोजन कॅरिंग कार्बन हा दुसऱ्या एका कार्बनला जोडलेला असतो तेव्हा त्याला आपण म्हणतो प्रायमरी. म्हणून या अल्काइल हॅलाइड किंवा हॅलोअल्केनचे 3 प्रकार पुन्हा केलेले आहेत. कशावरून? तर हॅलोजन कॅरिंग कार्बन दुसऱ्या किती कार्बनला जोडलाय. जेव्हा हॅलोजन कॅरिंग कार्बन दुसऱ्या एकाच कार्बनला जोडलेला असेल तेव्हा त्याला म्हणायचं प्रायमरी. जेव्हा हॅलोजन कॅरिंग कार्बन दुसऱ्या 2 कार्बन्सना जोडलेला असेल तेव्हा त्याला म्हणायचं सेकंडरी. आणि जेव्हा हॅलोजन कॅरिंग कार्बन हा दुसऱ्या 3 कार्बन्सना जोडलेला असेल तेव्हा त्याला म्हणायचं टर्शियरी. प्रायमरी कसं ओळखायचं? तर त्यात CH2X असं ग्रुपिंग असतं. सेकंडरी कसं ओळखायचं? त्यात CHX असं ग्रुपिंग असतं. आणि टर्शियरी कसं ओळखायचं? तर त्याच्यामध्ये CX असं ग्रुपिंग असतं. तर प्रायमरी अल्काइल हॅलाइड, सेकंडरी अल्काइल हॅलाइड आणि टर्शियरी अल्काइल हॅलाइड, these are 3 classes of alkyl halide or haloalkane. तर अल्काइल हॅलाइड किंवा हॅलोअल्केन मध्ये हॅलोजन ऍटम हा प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी कार्बनला जोडलेला असू शकतो, पण तो कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड असतो. म्हणजे तो कार्बन इतर कार्बन्सना सिंगल बॉन्डने जोडलेला असतो. सेकंड इज अलायलिक हॅलाइड. अलायलिक हॅलाइड मध्ये X is bonded to sp3 carbon atom next to carbon carbon double bond. म्हणजे हॅलोजन हा sp3 कार्बनला जोडलेला असतो, पण तो sp3 कार्बन शेजारी लगेच sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला जोडलेला असतो. इथं पहा हॅलोजन कॅरिंग कार्बन CH2 आहे. हा CH2 शेजारच्या कार्बनला जोडलेला आहे सिंगल बॉन्डनी. CH2 चं हायब्रिडायझेशन आहे
sp3 CH2 चा हायब्रिडायझेशन काय आहे या sp3 पण तो CH2 ज्याला शेजारी जोडलाय तो कार्बन मात्र काय असतो sp2 when halogen is attached to sp3 carbon which is attached next to the carbon carbon double bonded carbon such type of halide is called as allylic halide इथं तुम्ही हॅलोजन ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन sp3 असतो पण तो sp3 कार्बन शेजारच्या या कोणाला जोडलेला आहे sp2 कार्बनला जोडलेला आहे म्हणून allylic halide मध्ये halogen is bonded to sp3 carbon atom next to the C double bond C एक्झाम्पल्स इथे तुम्हाला त्याची दिलेली आहेत CH2 डबल बॉन्ड CH CH2X किंवा इथं सायक्लोहेक्झिन कार्बन काढलेला आहे आणि सायक्लोहेक्झिनचा जिथं डबल बॉन्ड आहे त्याच्या शेजारच्या कार्बनला काय जोडलेले आपण X नेक्स्ट इज बेन्झाइलिक हॅलाइड बेन्झाइलिक हॅलाइड मध्ये हॅलोजन हा sp3 कार्बनला जोडलेला असतो पण तो sp3 कार्बन लगेच शेजारी बेन्झीन रिंगला जोडलेला असतो सी halogen is attached to this carbon is sp3 carbon halogen हा sp3 कार्बनला जोडलेला आहे पण हा sp3 कार्बन शेजारी sp2 कार्बनला जोडलेला आहे halogen carrying carbon is sp3 but that sp3 carbon is attached next to the sp2 carbon which is of benzene ring तर तुम्हाला बेन्झाइलिक मध्ये CH2X असं ग्रुपिंग दिसतं मात्र तो CH2 शेजारी बेन्झीन रिंगच्या कार्बनला जोडलेला असतो आफ्टर दॅट नेक्स्ट इज फिनाइलिक हॅलाइड फिनाइलिक हॅलाइड मध्ये हॅलोजन इज बॉन्डेड टू sp2 hybridized carbon halogen is bonded to sp2 hybridized carbon of aliphatic chain तो sp2 hybridized carbon मात्र कोणाचा असतो aliphatic chain चा असतो म्हणून त्याला हॅलो अल्कीन असं म्हटलं जातं हॅलो अल्कीन आता हॅलो अल्कीन म्हणजे हे मूळचं कंपाऊंड अल्कीन होतं इथे एक जर नसता तर ते अल्कीन होतं आणि त्या अल्कीनचा एक H काढून तिथं काय आलेलं आहे X म्हणून त्याला म्हणायचं हॅलो अल्कीन तर तुम्हाला हॅलो अल्कीन ला फिनाइलिक हॅलाइड असं म्हणायचं आहे ते लक्षात ठेवा here is CH2 double bond CHX X is attached to sp2 hybridized carbon and this sp2 hybridized carbon is of alkene कोणाचा आहे तो अल्कीनचा आहे त्याच्यानंतर इथे एक सायक्लोहेक्झिन हे सायक्लोहेक्झिन कंपाऊंड आहे आणि त्या सायक्लोहेक्झिनच्या डबल बॉन्डने जोडलेल्या कार्बन पैकी एका कार्बनला आपण काय जोडलेलं आहे X जोडलेला आहे त्याला हॅलो अल्कीन हे सायक्लो अल्कीन आहे हे जे वर इथं लिहिलं होतं सुरुवातीचं ते अलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे अल्कीन होतं पण हे सायक्लिक आहे मात्र एरोमॅटिक नाही म्हणून तुम्हाला डबल बॉन्डने जोडलेल्या कार्बनला X असेल तर त्याला फिनाइलिक हॅलाइड असं म्हणायचं आहे लास्ट नेक्स्ट क्लास इज हॅलो अल्काइन्स हॅलो अल्काइन जेव्हा म्हणतो तेव्हा अल्काइन काढतो आपण अल्काइन मधला जो कार्बन असतो तो sp हायब्रिडाइज्ड कार्बन असतो म्हणून X is bonded to sp hybridized carbon it is haloalkyne इथं जर तुम्ही पाहिलं तर हे मूळचं CH ट्रिपल बॉन्ड CH होतं CH ट्रिपल बॉन्ड CH हा कार्बन आणि हा कार्बन sp हायब्रिडाइज्ड आहे आणि sp हायब्रिडाइज्ड कार्बनला जेव्हा हॅलोजन असतो तेव्हा आपण त्याला हॅलो अल्काइन असं म्हणतो आणि हॅलो अल्काइनचे एक्झाम्पल आहे हॅलो इथाइन हे हॅलो इथिन होतं हॅलो इथिन हे बेन्झाइल हॅलाइड आहे बेन्झाइल हॅलाइड हा
अलाइल हॅलाइड आहे, अलाइल हॅलाइड, आणि इथं मात्र अल्काइल हॅलाइड ते असतात. शेवटचा क्लास आपण पाहतोय अराइल हॅलाइड किंवा हॅलोअरीन. अराइल हॅलाइड किंवा हॅलोअरीन. तर अराइल हॅलाइड किंवा हॅलोअरीन मध्ये आपण हॅलोजन ऍटम हा डायरेक्ट एरोमॅटिक रिंगच्या कार्बनला जोडतो. एरोमॅटिक रिंगचे कार्बन sp2 या प्रकारातले असतात. sp2 हायब्रिडाइज्ड या प्रकारातले असतात. म्हणून हॅलोजन इज बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ऑफ एरोमॅटिक रिंग. मग इथे आपण बेन्झीन रिंगलाच डायरेक्ट काय जोडलेलं आहे, X, त्याला हॅलोअरीन, हॅलोअरीन असं म्हटलं जातं किंवा अराइल हॅलाइड असं म्हटलं जातं. तर या पार्ट मध्ये आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं. आणि मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन करताना हॅलोजन हा कोणत्या प्रकारच्या कार्बनला जोडलेला आहे त्याच्यावरून क्लासिफिकेशन केलं जातं असं तुम्ही लक्षात घेणार आहात. पहिलं होतं अल्काइल हॅलाइड किंवा हॅलो अल्केन, दुसरं आहे अलायलिक हॅलाइड किंवा अलाइल हॅलाइड, तिसरं आहे बेन्झाइलिक हॅलाइड्स, चौथं आहे व्हिनाइलिक हॅलाइड्स, पाचवा आहे हॅलो अल्काइन्स आणि सहावा आहे अराइल हॅलाइड्स किंवा हॅलोअरीन्स. बुक मध्ये व्यवस्थितपणे दिलेलं आहे, तुम्ही ते व्यवस्थित सगळं पाहून घ्यायचंय आणि पाहिल्यावर तुम्हाला अडचण जर काय आली तर आपल्या गुगल मीटच्या तासाला त्याच्यावर आपण डिस्कशन करणार आहोत. तर हा पार्ट जो होता तो पार्ट क्लासिफिकेशनचाच कंटिन्युएशन मधला पार्ट होता. आता आपण जे क्लासिफिकेशन पाहिलं, इट इज द क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. In all these compounds there is only one halogen and that halogen is attached to different carbon atoms. Depending upon that we have classified monohalogen derivatives into 6 different classes, which are, again I will explain one by one. Alkyl halide or haloalkane, second is allylic halide, next is benzylic halide, next is vinylic halide, next is haloalkyne, and last one is aryl halide or haloarine. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतरचा पार्ट आहे तो आहे नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. नॉमेनक्लेचर ऑफ halogen derivatives. Here in this part we have to see two types of nomenclature. One is common names and another is IUPAC names. Here in this common names or common name system, what is done? Alkyl halides or halogen derivatives. Halogen derivatives of alkanes, they are called as alkyl halides according to common name system. Common name system नुसार halogen derivative of alkane ला आपण alkyl halide म्हणतो. सुरुवातीला आपण अल्काइल ग्रुपचं नाव लिहितो आणि पुढे वर्ड आपण कोणता जोडतो, हॅलाइड. सपोज हियर इज CH3Cl. फर्स्टली यू विल नेम द अल्काइल ग्रुप. दिस अल्काइल ग्रुप इज मिथाइल, then is chloride. His name becomes methyl chloride. Suppose here is C2H5Br. It becomes ethyl bromide. Suppose here is CH3CHICH3. It is isopropyl iodide. Suppose here is CH3, then CH2, then CH2, then I. It is N
propyl iodide. You will see in all these examples, firstly name of alkyl group is given. Here is methyl, here is ethyl, here is isopropyl, here is n-propyl. पहिल्यांदा अल्काइल ग्रुपचं नाव लिहायचं आणि त्याच्या पुढे वर्ड लिहायचा हॅलोजन कोणता आहे त्याचं नाव लिहिण्यासाठी इन द फॉर्म ऑफ हॅलाइड. म्हणजे क्लोरीन असेल तर क्लोराइड, ब्रोमीन असेल तर ब्रोमाइड, आयोडीन असेल तर आयोडाइड, फ्लोरीन असेल तर फ्लोराइड, असे आपण कॉमन नेम्स लिहितो. परत एकदा पहा, कॉमन नेम्स मध्ये आपण अल्काइल ग्रुपचं नाव पहिल्यांदा लिहितो आणि त्याच्या पुढे जे जोडतो ते हॅलोजनचं नाव जोडतो, पण इन द फॉर्म ऑफ हॅलाइड. इन जनरल halogen derivatives or monohalogen derivatives are called as alkyl halides according to common name system. But according to IUPAC system, we have to consider certain rules. First rule is selection of longest continuous carbon chain in given कंपाउंड. दिलेल्या कंपाउंड मधली आपण लॉन्गेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन सिलेक्ट करणार. हा पहिला नियम आहे. दुसरा नियम, लॉन्गेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन सिलेक्ट केली त्यातले नंबर ऑफ कार्बन एटम्स काउंट करायचे. काउंट द नंबर ऑफ कार्बन एटम्स and finalize the parent alkane. त्याच्यामध्ये कार्बन किती आहेत ते मोजा, काउंट करा आणि त्याच्यावरून पॅरेंट अल्केन कोणते ते ठरवा. या पहिल्या कंपाऊंड मध्ये CH3Cl मध्ये एकच कार्बन आहे, पण पॅरेंट अल्केन झालं मिथेन. यात दोन कार्बन आहेत, पॅरेंट अल्केन झालं इथेन. यात तीन कार्बन आहेत, पॅरेंट अल्केन झालं प्रोपेन. यात पण तीन कार्बन आहेत, पॅरेंट अल्केन झालं प्रोपेन. म्हणून लॉन्गेस्ट चेन सिलेक्ट केली की त्यातली कार्बनची संख्या मोजा आणि त्याच्यावरून फायनल करा कार्बन वरून, कार्बनच्या संख्येवरून पॅरेंट अल्केन कोणता आहे. तिसरं, नंबर द चेन such that halogen carrying carbon should get least number. असं नंबरिंग करा जेणेकरून हॅलोजन कॅरिंग कार्बनला काय यायला पाहिजे, कमीत कमी नंबर यायला पाहिजे. इथं CH3CH2CH2I आपण म्हटलंय. आयोडीन ज्याला जोडलाय त्याला कमीत कमी नंबर यायला पाहिजे असं नंबरिंग करा. 1, 2 आणि किती येतं मग ते 3. त्याच्यानंतर नेम द हॅलोजन ॲटम इन द फॉर्म ऑफ हॅलो. हॅलोजन ॲटमचं नाव इन द फॉर्म ऑफ काय लिहा, हॅलो. दॅट इज Cl साठी आपण म्हणणार क्लोरो, Br साठी म्हणणार ब्रोमो, I साठी म्हणणार आयोडो, F साठी म्हणणार फ्लोरो. तर आपण ClBrIF साठी क्लोरो, ब्रोमो, आयोडो, फ्लोरो असं नाव देणार आहोत. अँड यूज इट ॲज प्रेफिक्स. आणि ते आपण काय म्हणून वापरतो, प्रेफिक्स म्हणून वापरतो. म्हणजे इथं जर CH3Cl असेल तर Cl साठी आपण म्हणणार क्लोरो. Cl साठी काय म्हणणार क्लोरो. आणि एक कार्बनचा अल्केन आहे मिथेन, म्हणून त्याचं नाव होतं क्लोरोमिथेन. काय नाव होतं, क्लोरोमिथेन. इथं C2H5Br आहे, त्याचं नाव होतं ब्रोमोइथेन. क्लोरोमिथेन सारखं ब्रोमोइथेन. त्याच्यामध्ये 3 कार्बन आहेत, ते प्रोपेन आहे
कोणीकडून नंबरिंग केलं तर आयोडीन कॅरिंग कार्बनला 2च नंबर येतो, म्हणून त्याचं नाव दिलं जातं 2 आयोडोप्रोपेन. 2 आयोडोप्रोपेन. त्यानंतरचं कंपाऊंड आहे त्याचं नाव येतं 1 आयोडोप्रोपेन. 1 आयोडोप्रोपेन. Suppose if there are more than 1 alkyl groups or there are substituents or branches in given compound, the branches are given names and the numbers of carbon atoms to which they are attached. त्या ब्रांचेसला नाव द्यायची आणि त्यांना नंबर्स द्यायचे ज्या कार्बनला त्या ब्रांचेस जोडलेल्या आहेत त्यांचे, आणि मग आपल्याला त्यांची IUPAC नेम्स आणि कॉमन नेम्स पूर्णतः देता येतात. तर कॉमन नेम्स मध्ये हॅलोजन मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हला आपण म्हणतो अल्काइल हॅलाइड, जसं की CH3Cl म्हणजे मिथाइल ब्रोमाइड, C2H5Br म्हणजे इथाइल ब्रोमाइड, CH3CHICH3 म्हणजे आयसोप्रोपाइल आयोडाइड, CH3CH2CH2I म्हणजे एन प्रोपाइल आयोडाइड अँड सो ऑन. हे आपण इथे पाहिलं. तसं IUPAC नेम देताना काही रूल्स आहेत. लॉन्गेज चेन सिलेक्ट करणं, लॉन्गेज चेन सिलेक्ट करून कार्बनची संख्या मोजणं, त्याच्यावरून पॅरेंट अल्केन ठरवणं, परत चेनला असं नंबरिंग करणं जेणेकरून हॅलोजन कॅरिंग कार्बनला कसा यायला पाहिजे, कमीत कमी नंबर यायला पाहिजे. त्यानंतर हॅलोजनला आपण हॅलो अशा पद्धतीने नाव देतो, क्लोरो, ब्रोमो, फ्लोरो, आयोडो असं, त्याला नावात प्रेफिक्स म्हणून आपण यूज करतो. अल्केनच्या नावाला तो प्रेफिक्स म्हणून जोडतो. इथं CH3Cl मध्ये क्लोरो मिथेन असं आपल्याला नाव लिहावं लागतं, ब्रोमो इथेन असं पुढच्या कंपाऊंडचं नाव लिहावं लागतं. आणि जर ऍडिशनल ग्रुप्स असतील, सबस्टिट्यूएंट्स असतील तर ते कोणते आहेत ओळखायचं, त्यांना त्यांची नावं द्यायची आणि नावं देऊन आपण त्यांना IUPAC नेम्स मध्ये इंट्रोड्यूस करतो. त्या संपूर्ण नावामध्ये आपण नंबर आणि नाव असं एक असेल तर सेपरेशन साठी डॅश वापरतो, नंबर आणि नंबर एक असेल तर आपण त्याला मध्ये कॉमा वापरतो. एक सारखे जर 2 ग्रुप्स आले तर त्यासाठी डाय, ट्राय, टेट्रा असं वापरतो. एकसारखे ग्रुप आले तर, वेगवेगळे ग्रुप आले तर त्यांना आपण अल्फाबेटिकली अरेंज करतो. त्या पद्धतीनं नॉमेनक्लेचरचे जुने जे रूल्स आहेत तेच इथं पण वापरले जातात असं तुम्ही लक्षात घेणार आहात. आपल्या पुस्तकामध्ये नॉमेनक्लेचरचा टेबल दिलेला आहे, तुम्ही टेबल पाहू शकता, तुमच्याकडे आहे ते तुम्ही पाहू शकता. पहिलं जे कंपाऊंड आहे ते कंपाऊंड त्याने दिले CH3Cl, त्या CH2Cl2 दिलेले आहे, त्याचं नाव दिले मिथायलिन डायक्लोराइड, कारण CH2 ग्रुपचं नाव आहे मिथायलिन आणि 2 Cl म्हणजे डायक्लोराइड, पण डायक्लोराइड न लिहिता क्लोराइड असं पण लिहिलं जातं, कारण मिथायलिनला 2 Cl जोडले जातात, त्यामुळं डायक्लोराइड म्हणण्याची गरज नाही, मिथायलिन क्लोराइड म्हटलं तरी चालतं. IUPAC मध्ये क्लोरो क्लोरो 2 वेळा आलंय म्हणून त्याला म्हणतात डायक्लोरोमिथेन. त्यानंतरचं कंपाऊंड आहे CH3CH2Br, त्याचं कॉमन नेम आहे इथाइल ब्रोमाइड, IUPAC नेम आहे ब्रोमो इथेन. त्याच्यानंतरचं कंपाऊंड आहे CH3CHClCH3, कॉमन नेम आयसोप्रोपाइल क्लोराइड, IUPAC 2 क्लोरोप्रोपेन. त्याच्यानंतरचं कंपाऊंड आहे CH3 ट्वाइस CH CH2Br, त्याचं नाव आहे आयसोब्युटाइल ब्रोमाइड. आयसोब्युटाइल ब्रोमाइडला Br कॅरिंग कार्बनला कमीत कमी नंबर द्यायचा म्हणतो तो 1, इट बिकम्स 1 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन. त्याच्यानंतरचं कंपाऊंड पाहिलं तर टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे, तर Br कॅरिंग कार्बनला नंबर येतो 2 म्हणून 2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन असं त्याचं नाव आहे. नेक्स्ट कंपाऊंड इज निओपेंटाइल क्लोराइड. निओपेंटेन म्हणजे सेंट्रल कार्बनला चारही बाजूला CH3 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 असतं, पैकी एका CH3 चा H काढून Cl जर जोडला तर ते निओपेंटाइल क्लोराइड होतं. इट बिकम्स 1 क्लोरो 2 डायमिथाइल प्रोपेन. जरी नाव त्याचं निओपेंटाइल असलं तरी लॉन्गेज चेन मध्ये 3च कार्बन येतात, त्यामुळे निओपेंटाइल क्लोराइडचं IUPAC नेम
1,chloro-2,2 डायमिथाइल प्रोपेन असं येतं. त्याच्यानंतर व्हिनाइल क्लोराइड आहे म्हणजे 1,chloroethene. त्यानंतर अलाइल ब्रोमाइड आहे म्हणजे 3-bromo. आता अलाइल ब्रोमाइड म्हणताना डबल बॉन्ड ला प्रायोरिटी दिलेली आहे, हॅलोजन कॅरिंग कार्बनला दिलेली नाही, ते लक्षात ठेवा. म्हणून ते होतं 3-bromo प्रोपीन. त्याच्यानंतर क्लोरोएसिटिलीन आहे कॉमन नेम, पण IUPAC क्लोरोइथाइन होतं. त्याच्यानंतर बेन्झाइल आयोडाइड आहे, त्याचं नाव आयोडोफिनाइल मिथेन. जर बेन्झिन तिथं नाही म्हटलो तर ते होतं आयोडोमिथेन, पण आयोडोमिथेनला फिनाइल जोडले म्हणून त्याला आयोडोफिनाइल मिथेन असं म्हटलं जातं. त्यानंतर प्यारा आयोडोटोलिन. टोलिन म्हणजे मिथाइल बेन्झिन असतं, टोलिन म्हणजे मिथाइल बेन्झिन. आणि मिथाइल बेन्झिनच्या मिथाइल जिथं जोडला त्याच्या अपोजिट कार्बनला आयोडीन जर जोडला तर ती प्यारा पोझिशन होते, म्हणून कॉमन मध्ये त्याला म्हणतात प्यारा आयोडोटोलिन. IUPAC मध्ये मात्र आयोडीन जिथं जोडलाय त्या कार्बनला 1 नंबर द्यायचा, म्हणून 1-iodo-4 मिथाइल बेन्झिन असं त्याचं नाव होऊ शकतं, किंवा 4-iodo टोलिन. टोलिन जर तुम्ही त्याला म्हणणार असाल तर त्याला तुम्हाला 4-iodo-टोलिन असं म्हणावं लागतं. आणि शेवटचं कंपाऊंड आहे 1,3. पण 1च्या रिस्पेक्टली तिसरा जो कार्बन आहे तो मेटा असतो, म्हणून मेटा डायक्लोरोबेन्झिन असं त्याला नाव दिलेलं आहे. पण IUPAC ने त्याचं 1,3-डायक्लोरोबेन्झिन. आजच्या तासाला आपण क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह त्याचे 6 प्रकार आणि पुढे नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये कॉमन नेम्स आणि IUPAC नेम्स याबद्दल माहिती घेतलेली आहे. तुम्ही ते व्यवस्थितपणे वाचणार आहात बुक मध्ये. वाचल्यानंतर तुम्हाला काही शंका असतील तर आपल्या गुगल मीटच्या तासामध्ये तुम्ही ते विचारणार आहात. इथं आज आपण याच पॉइंटला थांबतो आहोत. पुढच्या तासाला आपल्याला प्रिपरेशन मेथड्स किंवा मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स तो पार्ट पाहायचा आहे, तो आपण शिकणार आहोत. तो पार्ट पुढे कंटिन्यू करणार असल्यामुळं तुम्ही तो थोडा वाचून ठेवला तर बरं राहील. तो पार्ट आपण पुढे कंटिन्यू करूया. ओके, टुडे विल स्टॉप हियर.